सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांनी थेट विधान भवनावर धडक दिली आहे। रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आधी शेतकऱ्यांनी विधान भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। याच दरम्यान झटापट झाली। रविकांत तुपकरांसह शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी झाडावर चढून गळ्यात दोर बांधून आक्रमक आंदोलन घेतलं। या आक्रमक आंदोलनाची सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागली। सरसकट कर्जमुक्तीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विधान भवनात शिरण्याचा प्रयत्न केला। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी थेट विधान भवनावर धडकले। यावेळी विधान भवनाच्या गेटवर शेतकऱ्यांनी सातबारे भिरकावले। सोयाबीन, ज्वारी आणि कापूस उधळत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राज्य सरकार दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली। सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी हे आंदोलन छेडलं होतं। यावेळी आक्रमक झालेल्या शेतकरी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ झटापटी झाल्याचं पाहायला मिळालं। याच वेळी विधान भवनाचा संपूर्ण परिसर शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीनं दणाणून गेल्याचं दिसून आलं। दरम्यान पोलिसांनी आपल्यासोबत दडपशाही केल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला। ठिकाणी आंदोलन केले जात असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आणि अनेक जणांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे। आम्हाला पोलीस या ठिकाणी मारण्याचं काम करते। आमच्या शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा झाला पाहिजे, याच्यातल्या अटी आणि निकष रद्द केले पाहिजे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। परंतु पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी गचाट्या दिल्या, धक्काबुक्की केली। तर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संताप व्यक्त केला। सरकारने केलेली ही कर्जमाफी फसवी आहे। कर्जमाफीत सरकारने अनेक जाचकाठी घातल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही, त्यामुळे सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली। आज आम्ही सगळ्या क्रांतिकारी मावळ्यांनी, शेतकरी पुत्रांनी सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला। तर आम्हाला सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना अटक करून कुठं चालवलंय आम्हाला माहित नाही। आमचा गुन्हा काय, तर आम्ही बापाच्या घामाचं दाम मागतो आहे। आमचं म्हणणं एकच आहे की ही जी कर्जमाफी सरकारने केलेली ही फसवी आहे आणि या कर्जमाफीमध्ये जाचक निकष आणि अटी घातल्यामुळं 10 ते 15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे। यानंतर संतापलेले काही शेतकरी आंदोलक थेट विधान भवनाच्या झाडावर चढून आंदोलन करू लागले। गळ्यात दोरी बांधून हे शेतकरी झाडावर चढले आणि त्यांनी सरसकट कर्जमुक्तीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। अचानक शेतकऱ्यांनी झाडावर चढून आंदोलन सुरू केल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली। दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला। या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, निकष व अटी रद्द करा। सरसकट म्हणजे सरसकट। आम्ही द्यायला तयार आहे। शेतकऱ्यांना रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची बरोबर फसवणूक करणं थांबवा। सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। दरम्यान रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दिलाय। काँग्रेसने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राच्या जनतेवर छातीवर हे कर्ज लादून सरकार ऐशोआरामात आणि रोज शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करत असेल तर ही गोष्ट घोषणावं नाही आणि म्हणून राज्यात सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज हे सरसकट माफ व्हावं ही भूमिका आमची आहे। विधानसभेत आम्ही मांडलेलं आहे। आमचं सहकारी तुपकर पण ते आंदोलन अनेक दिवसाचं करतो आहे, त्याला आमचा सपोर्ट आहे। तर शेतकरी आंदोलनावरून काँग्रेस आमदार असलम शेख यांनी सरकारवर हल्लाबोल केला।
निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप असलम शेख यांनी केला. निवडणुकाच्या आधी जे आश्वासन जे लिव्हरेजेस, मग लाडकी बहीण असू द्या, लाडका भाव असू द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी असू द्या, त्या टायमाला सरसकट देण्याचं काम केलं. आणि निवडणुका झाली की आज लाडकी बहीण ते 100वरून 20%वर, तरी लाडका भाव तर गायबच झाला आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या कुठेतरी थांबत नाही. हे सर्व जे आहे लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आमच्यापेक्षा जास्त तुमची आहे. अखेर वाढत्या दबावानंतर सरकारकडून हालचाली सुरू करत रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांना फोन करून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती दिली. सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतकरी सन्मान निधी, हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं महाजन यांनी तुपकरांना सांगितलं. आता मुख्यमंत्री आणि रविकांत तुपकरांच्या बैठकीत यावर काय तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.